हे वेलकम. आजच्या पौर्णिमा विशेष मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ. नक्कीच 2022 पासून मी माझ्या हिलिंगवरती काम करत आहे. मी माझ्या वर्क करत आहे. त्यावेळी मला या गोष्टी ऑब्व्हियसली माहिती नव्हत्या की हिलिंग काय असतं, आपलं आणि युनिवर्सचं काय कनेक्शन आहे, लॉ ऑफ मॅनिफेस्ट, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, आणि त्यातल्या त्यात पौर्णिमा हा दिवस किती महत्त्वाचा आहे. तर आजच याबद्दल सविस्तर माहिती घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. तर आज पौर्णिमाची रात्र सुरू होते 11 मध्यरात्रीपासून ते 12 तारखेपर्यंत. तर ह्या दिवशी जसं आपण लहानपणी शिकलेलो आहोत की पौर्णिमामध्ये समुद्राला भरती ओहोटी येते, राईट. आणि जसा कलेकलेने चंद्र हा वाढत जातो तशा आपल्या भावना ह्या चेंज होत असतात. आणि पौर्णिमाचा हा दिवस आपल्या मनातील भावनांना वर आणतं. आणि ह्या दिवशी जर तुम्ही एनर्जी हिलिंग करू शकलात तर ह्यापेक्षा दुसरा चांगला दिवस तुमच्या एनर्जी हिलिंगसाठी असू शकणार नाही. आपण बरेचदा खूप वाईट प्रसंगांना सामोरे जात असतो. भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये येत असतात. आणि काय होतं, आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींना सोडून आपण त्या फक्त प्रॉब्लेमवरती विचार करत असतो. आणि प्रॉब्लेम्सवर जास्त विचार करून आपण जास्त प्रॉब्लेम्सला अट्रॅक्ट करत असतो. आपली लाईफ अजूनच खराब होत चाललेली असते. तर ह्या प्रॉब्लेम्समध्ये बाहेर कसं यायचं, या सायकलमधून, प्रॉब्लेमॅटिक लाईफमधून बाहेर कसं पडायचं, ह्या सायकलला ब्रेक कसं करायचं, तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर विशेष म्हणजे आज पौर्णिमा, तुम्ही करू शकता एक उपाय आज जो मी सांगणार आहे आणि त्यानंतर रिझल्ट्स पाहू शकता. तर सगळ्यात आधी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचे आहे. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर जी तुमच्या एनर्जीमध्ये निगेटिव्हिटी आहे, बॅड एनर्जीज अट्रॅक्ट झालेले आहेत, त्याचं सगळं शुद्धीकरण होतं आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह आतून वाटायला लागतं. तर हे तर झालं आउटर साईड की तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी. घरसुद्धा एकदा धुवून घ्यावं मिठाच्या पाण्याने. सोबत तुम्ही कापूर, अगरबत्ती ह्यासारखे हर्ब्स जे असतात किंवा लवंग, हे सगळे यासारखे हर्ब्स असतात, त्याचा धुवा तुम्ही तुमच्या घरामध्ये अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचं घरसुद्धा हे पॉझिटिव्ह एनर्जीने वाढू शकेल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वाईट प्रसंगांना तुम्ही फेस केलेला आहे त्यांच्यावरती मात कशी करायची. तर पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुम्ही तुमच्या टेरेसवर जाऊ शकता किंवा ओपन अंगणामध्ये जाऊ शकता, जिथे चंद्राचा प्रकाश हा तुम्हाला दिसेल, तुमच्यावर पडेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या मनातल्या सर्व भावना ह्या कागदावरती लिहायच्या आहेत. कागदावरती अशा पद्धतीने की तुम्ही आज जे काही लाईफमध्ये प्रॉब्लेम्स फेस करत आहात, स्ट्रगल फेस करत आहात, स्टक फील करत आहात, लाईफमध्ये तुमच्या कितीतरी गोष्टी अगेन जात आहेत, तुम्हाला जे अचीव करायचं ते तुम्ही अचीव नाही करू शकत आहात. मे बी तो चांगला जॉब असेल, मे बी तो मनी असेल, करिअरमध्ये ग्रोथ असेल, एक चांगलं रिलेशन असेल, चांगली फॅमिली असेल, एक चांगली हेल्थ असेल. तर जिथेही तुम्हाला वाटत असेल की माझ्या लाईफमध्ये हे काही बरोबर चाललेलं नाही आहे, मला प्रत्येक वेळी बॅड लकच येतं आहे, अपयशच येते, माझी नशीबच खराब, या सगळ्या ज्या मनातल्या भावना आहेत तुमच्या त्या सगळ्या एका कागदावरती लिहून काढा. आयदर एक कागदावर पुरे होत नसेल तुम्ही जोड पेजसुद्धा लावू शकता, 2-3 पेजेस लावू शकता. आणि सगळं निगेटिव्हिटी, सगळं जे तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे, तुमच्या लाईफमध्ये ज्याही प्रॉब्लेम्स चालू आहेत ते सगळे तुम्ही कागदावरती नोट डाऊन करा. अशा पद्धतीने लिहा की तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या भावना ह्या व्यक्त होत आहेत, सांगताय किंवा तुमच्या काढून टाकतायत आयुष्यातून, शरीरातून, माइंडमधून, तुमच्या विचारांतून. त्या अशा कागदावरती तुम्ही नोट करतायत. आणि जेव्हा हे तुमचं लिहून झालं तेव्हा तुम्ही एखाद्या मातीचं भांडं असतं, मटका असतो, त्यामध्ये हा कागद जाळून ह्याची पूर्ण राख त्या मातीमध्ये टाकून द्या. चंद्रप्रकाशामध्ये करतायत तुम्ही, पंचमहाभूतांच्या समवेत करतायत तुम्ही. म्हणजे ओपन आकाश आहे, मातीची भांडी याची आहे ती तुमची माती एक महाभूत म्हणून ओळखलं जातं. शाईच्या पेनने तुम्ही लिहित आहेत कागद, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा बर्न करता अग्नीसुद्धा ह्या गोष्टींवरती तुम्ही मात करून तुम्ही आज खूप रिलीफ होणार आहात. या मातीच्या भांड्यामध्ये जाळून तुम्ही स्वतःच्या मनातल्या, माइंडमधल्या सगळ्या गोष्टी ह्या बाहेर काढून टाकलेल्या आहेत. ही झाला तुमचा थर्ड उपाय की तुम्ही तुमच्या मनातल्या भावना ह्या चंद्राच्या प्रकाशात, ह्या युनिवर्सच्या समवेत ज्याही उफाळून येत होत्या त्या सगळ्या बाहेर काढून जाळून टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे की त्याच चंद्रप्रकाशात
तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय वाटतं की कसं असावं आयुष्य, काय डिझायर्स आहेत तुमचे, काय गोल्स आहेत तुमचे, की एक छानशी फॅमिली, एक छानसं करिअर, खूप सारा पैसा लाईफमध्ये, सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या तुम्ही या युनिवर्सला बोलून दाखवू शकता किंवा लिहून ठेवू शकता. आणि हा कागद जाळायचा नाही, तुमच्यासोबत ठेवायचा आहे. तशाच पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह अफर्म करू शकता माइंडमध्ये की मी खूप लकी आहे, मी खूप अबंडन्स आहे माझ्या आयुष्यामध्ये. तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी सध्या आहेत त्यांच्यासाठी ग्रेटफुल राहा, ब्लेसिंग्स लक्षात ठेवा की माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक चांगला परिवार आहे, जी छोटी मोठी जॉब तुम्ही करत असाल ते जॉब, हे एक चांगलं शिक्षण आहे. कितीतरी गोष्टी आपल्याकडे अशा असतात ज्या गोष्टींसाठी बरेचसे लोक तरसलेले असतात. एक चांगला फोन आहे, एक चांगली लाईफस्टाईल तुम्ही जगत आहात, तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहे. त्यासाठी धन्यवाद द्या. आणि तुमच्या ज्या फ्युचर गोल्स आहेत, जी लाईफ तुम्ही एक्सपेक्ट करता, ती एकदा शांतपणे बसून त्याला व्हिज्युअलाइज करा की येस, माझी लाईफ अशा पद्धतीने मला हवी आहे. आपण बऱ्याचदा युनिव्हर्सला, देवाला आपले प्रॉब्लेम सांगत असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्यासोबत खराबच होतं. पण कधीतरी तुम्ही सांगता का की तुम्हाला नक्की काय हवं आहे लाईफमध्ये? नाही, त्यासाठी तुम्ही रडत बसता. पण देवाला नाही सांगणार की येस, मला एक चांगला जॉब हवा आहे, येस माझं आयुष्य चांगलं हवं आहे, मला एक चांगला लाईफ पार्टनर हवा आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा मनात शांतपणे बसून डोळे बंद करून श्वास एक गहिरा घेऊन तुम्ही युनिवर्सला सांगा तुम्हाला काय हवं आहे. आणि इमॅजिन करा की हे सगळं तुम्हाला भेटलेलं आहे. तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे. पाण्याचा ग्लास, काचेचा ग्लास घेऊ शकता किंवा काचेची बाटली असेल तर ती घेऊ शकता. त्या बाटलीत किंवा त्या ग्लासमध्ये पाणी ओतलेलं असावं ग्लास भरून. आणि त्या पाण्याला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला नक्की काय हवं आहे लाईफकडून, या युनिवर्सकडून. तुमची चांगली हेल्थ, एक चांगला जॉब, अबंडन्स लाईफ, एक चांगला लाईफ पार्टनर, जेही काही तुम्हाला सांगायचं आहे किंवा ज्याही गोष्टींसाठी तुम्ही ब्लेस्ड फील करता. लाईक तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात एक. आणि ह्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला सगळ्या पॉझिटिव्ह अफर्मेशन, जे तुम्हाला पॉझिटिव्हिटी हवी आहे, जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवी, त्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या. आणि अशा पद्धतीने बोलायचे तुम्ही जगत आहात. आय एम लिव्हिंग अ हॅपी लाईफ, आय एम हॅविंग अ बेस्ट लाईफ पार्टनर, आय एम हॅविंग अ बेस्ट लाईफ. जे तुम्हाला सगळं हवं आहे ते सगळं तुम्ही पाण्याला बोला. आणि त्याच ग्लासला तुम्ही एक काचेचं झाकण टाकू शकता. आणि हा ग्लास तुम्हाला चंद्रप्रकाशात रात्रभर ठेवून द्यायचा आहे. रात्रभर ठेवून द्यायचा आहे. आयदर तुम्ही टेरेसवरती ठेवू शकता. आणि उद्या सकाळी ते पूर्ण पॉझिटिव्हिटीने चार्ज झालेलं पाणी ह्याचं तुम्ही इनटेक करू शकता. इनटेक करा आणि पहा तुमच्या आयुष्यामध्ये कशी पॉझिटिव्हिटी येताना दिसेल, कसं तुमचं लाईफ हा चेंज होताना दिसेल. आणि नक्कीच हीलिंग हा एका दिवसाचा किंवा एका टास्कचा विषय नाही आहे. ह्या दररोजच्या प्रॅक्टिसने, हे एक जर्नी आहे जे तुम्ही दररोजच्या प्रॅक्टिसने अनुभवू शकता. कितीतरी चेंजेस लोकांनी अनुभवलेले आहेत. आणि हेच जर तुम्हाला लाईफ एक्सपिरियन्स हवं असेल, दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ग्रुपला जॉईन करा. तिथे मी सतत तुम्हाला हीलिंग टिप्स प्रोव्हाइड करत असते, वेबिनार्स प्रोव्हाइड करत असते, त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. थँक्यू.